लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहीण योजनेमध्ये जे लाभ घेणारे जे पुरुष आहे, भाऊ आहे, लाडके भाऊ त्यांना आता नोटीस बजावण्यास सरकारकडून आले आहे. त्या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट घेणार आहोत. तुम्ही मित्रांनो, तुम्ही चुकीची पद्धतीने लाभ घेतला आहे. तुम्हाला आता 1 महिन्याचा अल्टिमेट करण्यात आलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 1500 लाडक्या भावांना नोटीस पैसे परत करण्यासाठी 1 महिन्याचा अल्टिमेट म्हणजे कालावधी दिला आहे. त्यांना आता 1 महिन्याच्या आतमध्ये जे 12 हप्ते 18,000 रुपये किंवा 16,500 रुपये त्यांना आतापर्यंत आलेले, त्यांना आता ते 16,500 किंवा 1,800 रुपयाची आहे त्या सरकारला आता वापस करण्याचे आदेश दिले. जर रिटर्न केले नाही मित्रांनो, तुम्हाला अटकसुद्धा होऊ शकते. तुमच्यावर कडक कारवाईसुद्धा करण्यात येईल. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या 1500 पुरुषांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. ही योजना केवळ महिलांसाठी असतानाही काही पुरुषांनी लाभ घेतल्याचे आढळले आहे. प्रशासनाने अशा व्यक्तींना रक्कम परत 1 महिन्याची अंतिम मुदत दिली आहे. मुदतीस पैसे न परत केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल. अशा पद्धतीने सरकारकडून संबंधित विभागाने किंवा लाडकी बहीण योजनेतील या विभागाने हा निर्णय घेतलेला आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींच्या जागेवर लाडक्या भावांनी अर्ज करून आधार कार्ड वापरून त्यांनी लाभ घेतलेले आहे, अशावर आता कडक कारवाईसुद्धा करण्यात आली आहे. तुम्ही जर असाल तर या लिस्टमध्ये तुम्ही तात्काळ पैसे सरकारला सुपूर्द करा आणि तुमची चुकी मान्य करा. तुमच्यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही, कारण की तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने सरकारला लुबाडण्याचा प्रयत्न